नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिलॉगिझम या चॅप्टरवरील आजचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये आपण प्रकार पाहणार आहोत रिव्हर्स सिलॉगिझम. आता येथे ऑप्शन दिले आहेत ABC, BCD, BDC, CDE आणि ABE. यामध्ये पहिले दोन हे असतात विधाने आणि तिसरा असतो अनुमान. ABC मध्ये ए आणि बी काय आहे? विधाने आहेत. सी आहे त्याच्यावरील अनुमान. BCD मध्ये बी आणि सी काय असणार? विधाने आणि डी असणार त्यावरील अनुमान. ठीक आहे. आता आपण एक एक चेक करून बघूया. पहिला आहे ABC, म्हणजे इथे विधाने आहे ए आणि बी आणि अनुमान आहे सी. ठीक आहे. आता अनुमानामध्ये काय आहे? खुर्च्या आणि डेस्क यांना आपल्याला जोडायचं आहे. मग खुर्च्या आहे बी मध्ये, परंतु डेस्क इथे कुठेही नाही, म्हणून हे उत्तर येणार नाही. ठीक आहे, कारण तिथे डेस्क कुठे दिलेलेच नाही. आता आपण बघूयात दुसरं BCD. BCD मध्ये बघा, हे बी आणि सी हे आहेत विधाने आणि डी आहे त्यावरील अनुमान. आता इथे काय आहे? टेबल आणि डेस्क. बी मध्ये टेबल आहे आणि सी मध्ये आहे डेस्क. खुर्च्या खुर्च्या कॅन्सल होतात कारण सर्वमुळे खुर्च्या 100 झाल्या. आता इथे टेबल 50 आणि डेस्क सुद्धा 50 आहे. टेबल आहेत 50 कारण आहेत मुळे दुसरा घटक 50 असतो आणि या पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा दुसरा घटक 50, म्हणजे इथे डेस्क सुद्धा किती येतात? 50. आता डी मध्ये जर पाहिलं तर इथे टेबल किती झाले? सर्वमुळे 100 झाले, म्हणजे हे सुद्धा इथे पर्याय चुकीचा होतो. आता आपण चेक करूयात तिसरा पर्याय. बघा, इथे आहे BDC, म्हणजे बी आणि डी काय असणार? विधाने. हे बी आणि डी हे विधाने आहेत आणि सी आहे तुमचं अनुमान. सी मध्ये काय आहे? मग खुर्च्या आणि डेस्क. मग बी मध्ये खुर्च्या आहेत इथे आणि डी मध्ये आहेत डेस्क. कॉमन घटक टेबल, सर्वमुळे कॅन्सल होतो. खुर्च्या आणि डेस्क. खुर्च्या किती आहेत? 100 आहेत. या सर्वमुळे खुर्च्या आहेत 100 आणि डी मध्ये डेस्क किती आहेत? 50. डेस्क आहेत 50. बघा, आता सी आहे आपला अनुमान. मग काहीमुळे खुर्च्या किती झाल्या? 50. 100च्या किती झाल्या? 50 चालतात. आणि डेस्क डेस्क सुद्धा किती आहेत? 50. पॉझिटिव्ह मध्ये 50, म्हणजे 50चे 50. याचं उत्तर येते आपलं BDC. आपण पुढचा चॅप्टर नंतर आपण घेणार आहोत कम्पॅरिझन ऑफ रँकिंग. धन्यवाद.